मॅडम मी मिन्ना बाळू वेळे ग्रामपंचायत बिरवाडी सरपंच. ओके मॅडम, तुमच्या गावाची लोकसंख्या काय आहे अंदाजे आताच्या जनगणनेनुसार? अंदाजे मॅडम. अंदाजे 3,000-4,000 पर्यंत. ओके लोकसंख्या. अच्छा, तुमच्या गावामध्ये मॅडम किती अंगणवाड्या आहेत? आमच्या 6. त्यामध्ये किती मुलं शिकतात? ते सांगता नाही येणार एवढं. बरं सांगते मी. हा, बरं मॅडम, गावामध्ये किती प्राथमिक शाळा आहेत? हॅलो, 5 आहे का? 7. अच्छा, त्या शाळांमध्ये किती मुलं शिकतात मॅडम? 48-50 पट आहे. अच्छा, प्रत्येक शाळेमध्ये किती शिक्षक आहेत मॅडम? 2 शिक्षक आहेत. गावामध्ये फक्त केंद्र शाळा आहे बिरवाडीमध्ये. गावामध्ये माध्यमिक शाळा आहेत का? आहे बादशाहनगर मध्ये. नाही आहे? आहे बादशाहनगर मध्ये. हा, किती आहेत? 10वी पर्यंत आहे. नाही, किती आहेत? किती माध्यमिक शाळा? एकच आहे. अच्छा, त्या शाळेमध्ये किती मुलं शिकतात? ते सांगू शकत नाही मी तेवढं. बरं मॅडम, इयत्ता 7वी नंतर मुलं शाळा सोडून जातात का? हो, जातात. ते बिरवाडीला आहे ती 1ली ते 7वी परत. हा, नंतर मग ते रस्त्याला येतात किंवा शापूरला जातात. तर ते शाळा का सोडून जातात? काय कारण आहे त्याचं? थोडी काटकऱ्यांची गळती आहे ना, त्याच्यामुळे ते. अच्छा, घरी का. गावामध्ये मॅडम अपंगांसाठी वेगळ्या शाळा आहेत का? नाही ग्रामपंचायत मध्ये. अच्छा, गावामध्ये जवळचं कॉलेज किंवा महाविद्यालय कुठे आहे? शापूरला. अच्छा, गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे का मॅडम? हो, बिरवाडीला आहे. अच्छा, गावामध्ये आशा आहेत का? आहेत. किती आहेत? किती म्हणजे हॅलो, हा बोलते ना. 7. बरं मॅडम, गावामध्ये बाल मृत्यूदर आणि माता मृत्यूदर काही आहे का तुमच्या गावात? नाही. अच्छा, गावामधील सर्वसाधारण लोकांना कोणते आजार होतात? पाण्यातूनच किरकोळ आजार होतात. ते पोट दुखणे. अच्छा, गावामध्ये किती अपंग व्यक्ती आहेत मॅडम? अपंग व्यक्ती ग्रामपंचायत मध्ये आहेत, पण ते आता आकडा सांगता येत नाही मला. पूर्ण ग्रामपंचायत मध्ये आहे, पण 4-5 असतील. अच्छा, त्यांचं अपंगत्व कुठल्या प्रकारात मोडलं जाते? कुठल्या प्रकारचं अपंगत्व आहे त्यांना? पायाचं हे. बरं मॅडम, गावामध्ये जवळचं बाल आरोग्य केंद्र किंवा चांगलं रुग्णालय किती लांब आहे? 20 किलोमीटर शापूर. अच्छा, गावामध्ये अँब्युलन्सची सुविधा आहे का? नाही. गावातील HIV बाधित व्यक्ती आहेत का? नाही, तसं काय नाही. अच्छा, गावामध्ये मॅडम किती टक्के लोक शेती हा व्यवसाय करतात आणि किती टक्के लोक त्याच्याशी निगडीत आहेत? जवळजवळ 80%. अच्छा, गावामध्ये मॅडम कोणत्या प्रकारचं धान्य पिकवलं जाते? भात, नागली, वरण, उडीद, फरसणी. अच्छा, प्रत्येक कुटुंबाची मॅडम सर्वसाधारणपणे किती एकर शेती आहे? किती एकर शेती आहे? तेवढं काही बिगर शेतीचे आहेत, काही आहे तेवढं काही. बरं, शेतकऱ्याचं मॅडम अंदाजे वार्षिक उत्पन्न काय आहे? 20-25 हजार रुपये असते. आदिवासी
अच्छा, शेतावर मॅडम काम करणाऱ्या मजुराचं रोज किती रोजगार मिळतो त्याला? 70-80 हजार रुपये भेटतात. 70-80 रुपये. अच्छा. आणि जेवणाचं असतं 2 टाइम. असं आमचं आदिवासींचं आहे. अच्छा, शेती करण्यासाठी मॅडम कोणत्या माध्यमातून पाणी वापरलं जाते? निसर्गाचं पाणी, पाऊस पडतो तेच. अच्छा, गावामध्ये किंवा त्या नजीकच्या भागात शेतकरी आत्महत्या करतात का? नाही, आमच्याकडे नाही एवढं. गावामध्ये मॅडम किती लोक दारिद्र्य रेषेखाली राहतात? किती 300 असतील. ग्रामपंचायत मध्ये 300 असतील मॅडम. 300-350. अच्छा कुटुंब. अच्छा, एक नरेगा नावाची मॅडम एक स्कीम आहे, तर ती स्कीम तुमच्या गावामध्ये कार्यरत आहे का? कोणती? नरेगा. नाही ना? नाही. अच्छा मॅडम, बेरोजगारामुळे लोक स्थलांतरित होतात का? कातकरी लोक जातात. तर हे स्थलांतर हंगामी असतं की कायमस्वरूपी असतं? हंगामीच असतं. अच्छा, पासून जातात. अच्छा मॅडम, तुम्हाला पिण्याचे पाणी गावातच मिळते का? हो, गावात पण नळ पण येतात. कधी विहिरीवर पण जायला लागतं नळ नाही आले तर. गावामध्ये महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी लांब जावं लागतं का? हो, जायला लागतं लांब. तरी ते किती लांब जातात आणि त्यांना किती वेळ लागतो घरी यायला? अर्धा तास लागतो त्यांना जायला. अच्छा, पिण्याच्या पाण्याची मॅडम गुणवत्ता कशी आहे? चांगली. गावात किती टक्के लोकांच्या घरी शौचालय आहेत मॅडम? शौचालय काय 40% ग्रामपंचायत. अच्छा, ज्या लोकांकडे मॅडम घरी शौचालय आहेत ते किती टक्के लोक शौचालय वापरतात? आहेत ते वापरतात लोक. अच्छा मॅडम, महिलांना आणि पुरुषांना बरोबरीची वागणूक मिळते का तुमच्या गावात? हो, भेटते. आणि कामाच्या बाबतीत स्त्रिया व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन दिलं जाते का? थोडं फरक पडतो. मग हा फरक का केला जातो? काय कारण आहेत त्याच्या मागची? आता ठेकेदारांकडे जातात ते कामाला, त्याच्यामुळे कमी बायाचं का ते बाया काम कमी करतात, त्याच्यामुळे काही. बरं. अच्छा मॅडम, अनुसूचित जाती व जमातीमधील लोकांना समान वागणूक मिळते का? हो, भेटते. अच्छा, 18 ते 30 या वयामधील मॅडम युवकांना काय समस्या येतात? 18 ते 30 का? हा. कशा विचार नाही, युवकांना काय समस्या येतात? पुढे शिक्षणासाठी असेल नाही. अच्छा, गावातील किती टक्के लोकांना दारूचं व्यसन आहे? आदिवासी म्हटलं तर सगळं सारखं 60%. अच्छा, प्रत्येक दिवशी मॅडम अंदाजे पुरुष दारू पिण्यासाठी किती पैसे खर्च करतो? प्रत्येक माणूस 40-50. अच्छा, आणि गावातील किती टक्के लोक तंबाखू खातात? तंबाखू पण ते 50% खातातच. 50% का? आणि प्रत्येक दिवशी तंबाखू वरती किती खर्च होतो त्यांचा? ते काही सांगू शकत नाही आता एवढं. अच्छा मॅडम, गावामध्ये महिलांना दारूचं व्यसन आहे का किंवा तंबाखू खातात का? नाही, आमच्या गावात मशेरी घासतात. अच्छा, गावामध्ये बँक आहे का मॅडम तुमच्या? हो, घासता नगरला. किती आहेत बँका? एकच आहे. अच्छा, गावामध्ये मॅडम बचत गट आणि महिला मंडळ आहेत का? हो, आहे. किती आहेत? महिला मंडळचं एक आहे आणि एकूण ग्रामपंचायत किती? बचत गट 22-23 आहे. म्हणजे आणि महिला मंडळ? महिला मंडळ 5. अच्छा मॅडम, पुरुष पैशांची बचत करतात का? व्यसनामध्ये घालवतात पैसे, बचत नाही करत एवढे. अच्छा, आणि महिला बचत करतात का पैशांची? हो, महिला करतात. कशी करतात ती बचत? ते
बचत गटातच ते हे करतात असं दर महिन्याला 50-100 असे जसं ते काढतील त्याचे असं. गावापासून जवळच्या शहरात जाण्याचा रस्ता चांगला आहे का? हो चांगलं आहे. गावात चांगले रस्ते आहे? हो गावात चांगले रस्ते आहेत. अच्छा. सर्व लोकांकडे वीज आहे का? हो आहे, वीज पण आहे. गावामध्ये भारनियमन होतं का? आहे. गाव म्हणजे 3-4 तासच आहे. अच्छा. रोज नाही आमचं. अच्छा. गावातील किती टक्के लोक मोबाईल फोन वापरतात? मोबाईल फोन 30% वापरतात. आणि किती टक्के लोक वर्तमानपत्रक वाचतात? 20%. अच्छा. आणि मॅडम गावातील किती लोकांकडे संगणक व इंटरनेट आहे? ते नाही, आदिवासी नाही. 5-10. किती? 5%. अच्छा. आता मॅडम गावामध्ये एक पंचायती राज असते बरोबर? हो. तर त्या पंचायती राजाचा गावातील लोकांना कसा फायदा होत आहे? फायदा कसा होत आहे असं का? घरकुल योजना, धान्य येतं त्यांना 3 रुपये किलोने. दारिद्र्याचे खालचे काय मीटर भेटले, गॅस भेटले. ओके. आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते मॅडम, की आम्हाला गावातील सरपंचाला एक अवॉर्ड द्यायचा उत्तम सरपंच म्हणून, तर तुम्हाला काय वाटतं की एखाद्या सरपंचाच्या अंगी काय गुण असणं आवश्यक आहे? मी आदिवासी सरपंच आहे. सगळे अशी जाण नाही तेवढे आम्हाला. आम्ही कार्य केलेले. अच्छा. तर सरपंचामध्ये काय गुण असणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं एक उत्तम सरपंच म्हणून? जनतेच्या समस्या काय, पाण्याचे, लाईटीचे, ते दारिद्र्य. बरं. ओके.